नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे स्टडी विथ भारती मिस या आपल्या चॅनलवर। आज आपण क्लास 5 मॅथ्स म्हणजे गणित याचे आपण चॅप्टर फर्स्ट रोमन संख्या चिन्ह याचा अभ्यास करणार आहोत। तर रोमन संख्या चिन्ह म्हणजे काय, ते नेमके कसे लिहितात आणि त्यांचे नियम काय आणि त्याचा स्वाध्याय पण आपण आज डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत। तर व्हिडिओमध्ये आलेले सर्वांना विनंती की नवीन कोणी असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवर रोजच्या रोज असे व्हिडिओ अभ्यासाचे येत राहतात। त्यामुळे तुम्हाला व्यवस्थितरित्या समजत जाईल आणि व्हिडिओ चालू केला तो शेवटपर्यंत नक्की बघा, कारण सुरुवातीलाच तुम्ही व्हिडिओ सोडून गेले तुम्हाला पूर्ण चॅप्टर लक्षात येणार नाही। चला तर मग आपण सुरुवात करूया। तर रोमन संख्या चिन्ह हे विभाग पहिल्यामधले चॅप्टर फर्स्ट आहे। बघा, इथे दिलेल्या घड्याळीवर आपल्याला काय दिसतंय, उभी रेघ आहे, परत 2 रेघ आहे, 3 रेघ आहे, 4 आहे, 5, म्हणजे आपली जशी नॉर्मल घड्याळ असती त्या घड्याळ तशीच घड्याळ आहे, परंतु ह्या घड्याळीवर उभ्या आडव्या दांड्या मारलेल्या आपल्याला दिसत आहेत। तर ह्या दांड्या म्हणजेच रोमन संख्या चिन्ह आहेत। तर बघा, इथं गीता आणि शिक्षकाचा संवाद दाखवलेला आहे। गीता काय म्हणते शिक्षकांना, या घड्याळीच्या तबकडीवर संख्यांच्या जागी वेगळीच चिन्ह दिसत आहेत। आणि शिक्षक काय म्हणतायत, हो अगदी बरोबर, या तबकडीवरील चिन्ह ही रोमन संख्या चिन्ह आहे। म्हणजे या उभ्या आडव्या रेघांना रोमन संख्या चिन्ह असे म्हणतात। हे पूर्वी युरोपमध्ये संख्या लेखनासाठी कॅपिटल रोमन अक्षरे वापरली जात होती। म्हणजे 1 साठी 1 उभी दांडी, 1 साठी 1 स्टँडिंग लाईन, 5 साठी V आणि 10 साठी X असं रोमन संख्या चिन्ह वापरली जात होती। म्हणून संख्या लिहिण्याच्या या पद्धतीला रोमन संख्या लेखन पद्धती म्हणतात। या पद्धतीत शून्यासाठी कोणतंही चिन्ह वापरलं जात नव्हतं, आपण डायरेक्ट 0 लिहितो, परंतु रोमनमध्ये कोणतं चिन्ह वापरलं जात नाही, 1 ते 10 पर्यंतच चिन्ह आहे, त्यातच मग ते इन्क्रीज होत जातात। त्याची नियमावली, ते नियम कोणते ते आपण पुढं बघणारच आहोत। तर अंकांची किंमत स्थानाप्रमाणे बदलत नव्हती। रोमन संख्या चिन्हाच्या साहाय्याने संख्या लिहिण्यासाठी काही नियम तयार केलेले आहेत। या नियमांचा आणि IVX या चिन्हांचा उपयोग 20 पर्यंतच्या संख्या कशा लिहायच्या ते पाहूया। तर पहिला नियम काय बघा, तर I व X यापैकी एखादी चिन्ह 2दा किंवा 3दा एकापुढे एक लिहिण्यास त्याची बेरीज करून संख्या मिळवतात। म्हणजे उदाहरणार्थ 2 = 1 + 1 = 2। म्हणजे आता समजा आपल्याला रोमनमध्ये 2 लिहायचं असेल तर 2 स्टँडिंग लाईन मारू। हे बघा, मी तर बोर्डवर लिहिलेलं आहे आणि तसंच आपल्या बुकवर पण दाखवलेलं आहे की 2 रेषा वळल्यात, म्हणजे एका रेषेचा अर्थ काय आहे 1 प्लस दुसऱ्या रेषेचा अर्थ काय आहे 1, 1 + 1 किती झाले 2। तसेच x + x = x चा अर्थ काय आहे 10 प्लस, म्हणजे त्यांची बेरीज केली 10 + 10 = किती आले 20, 20 म्हणजे किती 20। तसेच 3 म्हणजे 3 स्टँडिंग लाईन, 1 + 1 + 1 असे एकूण किती झाले 3। असा हा फर्स्ट नियम आहे। म्हणजे यांच्यामध्ये हे रोमन संख्या आहे, ह्या एका वेळेस 3दा आपण प्लस करू शकतो, 4 वेळेस करू शकत नाही। समजा आता स्टँडिंग लाईन आपण 3दा प्लस करू शकतो, तसेच X 3दा प्लस करू शकतो, V 3दा प्लस करू शकतो, आणि प्लस केल्यानंतर जी संख्या येईल ती
तो अंक म्हणजे ती संख्या असते. बघा, नियम दुसरा काय सांगतोय, आय आणि एक्स ही चिन्ह एकापुढे एक जास्तीत जास्त 3 वेळा लिहितात. आय आणि एक्स हे चिन्ह एकापुढे एक किती वेळेस लिहितात? 3 वेळेस लिहितात. आताच आपण पहिल्या नियममध्ये बघितलं. तसेच व्ही हे चिन्ह एकापुढे एक लिहत नाही. तर पहिल्या नियमात फक्त आय आणि एक्सचं सांगितलं की त्यांनी 3 वेळेस आपण लिहू शकतो. हे नियम तुम्हाला पाठच करून ठेवायचे, कारण हे नियम एकदा तुम्ही पाठ केले की तुम्हाला रोमन संख्या चिन्ह हे चॅप्टर एकदम इझी जाईल. यात आहेच किती? 3 नियम आहे फक्त. फर्स्ट नियम आहे आय आणि एक्स हे 3 वेळेस प्लस करू शकतो. सेकंड नियम आहे व्ही एकापुढे एक लिहत नाही, म्हणजे व्ही प्लस व्ही असं लिहत नाही. आणि नियम थर्ड आहे आय किंवा व्ही यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या किमतीत मिळवली जाते. म्हणजे जसं बघा, व्ही आय, व्हीची किंमत किती आहे? 5 आहे, प्लस आयची किंमत किती? 1 आहे. म्हणून 5 + 1 किती झाले? 6 असं त्याचं ॲडिशन होतं. म्हणजे आय किंवा व्ही यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या किमतीत मिळवली जाते. सेकंड काय बघा, व्ही डबल आय. व्हीची किंमत किती आहे? 5 आणि आयची किंमत किती आहे? डबल आयची 2. 5 + 2 किती झाले? 7. तसेच थर्ड बघा काय, व्ही प्लस ट्रिपल आय. म्हणजे व्ही म्हणजे किती? 5 प्लस ट्रिपल आयची किंमत किती? 3. 5 + 3 किती झाले? 8. तसंच एक्स आय, एक्सची किंमत किती आहे? 10 प्लस आयची किंमत किती आहे? 1. 10 + 1 किती झाले? 11, 11. आता एक्स डबल आय म्हणजे 10 + 2 = किती झाले? 12. एक्स ट्रिपल आय = किती सांगा बघा? एक्स म्हणजे 10, ट्रिपल आय म्हणजे 3 = 10 + 3 किती? 13 म्हणजे 13. एक्स व्ही, एक्सची किंमत किती आहे? 10, व्हीची किंमत किती आहे? 5. मग 10 + 5 किती झाले? 15. आता एक्स व्ही आय, एक्सची किंमत किती? 10, व्हीची किंमत किती? 5 आणि आयची किंमत किती? तर 1. 10 + 5 15 + 1 16 असं आन्सर आलं. हा आहे नियम थर्ड. लक्षात ठेवा सर्वांनी की आय किंवा व्ही यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले तर त्यांची किंमत मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या किमतीत मिळवली जाते. तसाच नियम फोर्थ सांगतोय आपल्याला, आय हे चिन्ह व्ही किंवा एक्स या चिन्हाच्या डावीकडे लिहिले तर त्याची किंमत व्ही किंवा एक्स च्या किमतीतून वजा केली जाते. आलं का लक्षात तुमच्या? मी डबल रिपीट करते की आय हे चिन्ह, आय हे चिन्ह जे आय हे चिन्ह कशाला वापरतो आपण? 1ला आय, 2ला डबल आय, तर आय 3ला ट्रिपल आय. तरी आपण 3 वेळेस रिपीट करू शकतो. ओके. आणि व्ही आपण एकापुढे एक लिहत नाही आणि एक्स पण आपण 3 वेळा रिपीट करू शकतो. तर हे आपण हे वरच्या दोन्ही नियममध्ये, तिन्ही नियममध्ये या गोष्टी बघितल्या. आणि आय आणि व्ही हे चिन्ह उजवीकडे लिहिले तर ते प्लस होते, हे पण आपण बघितलं. तर फोर्थ नियममध्ये सांगितलं त्यांनी, आय हे चिन्ह व्ही किंवा एक्स या चिन्हाच्या डावीकडे लिहिले. आता उजवीकडे लिहिले काय होते? प्लस होत्या. पण डावीकडे लिहिले तर ते काय होतात? मायनस होतात. त्यांची किंमत व्ही किंवा एक्सच्या किमतीतून वजा केली जाते. मात्र आय हे चिन्ह व्ही किंवा एक्सच्या मागे एकापेक्षा जास्त लिहिता येत नाही. म्हणजे आपण उजव्या साईडला आपण
राईट हँड जे म्हणतो ना त्याच्या राईट हँडच्या साईडला जर आपण आय ही संख्या लिहिली तर ती प्लस होती आणि डाव्या साईडला लेफ्ट हँड साईडला जर लिहिली तर त्या किमतीतून त्या वजा होतात आय. उदाहरणार्थ बघा आय व्ही, आयची किंमत किती 1, व्हीची किंमत किती 5, मग 1 - 5 किती झाली 4. तसंच आय एक्स, आपण 9ला आय एक्स लिहितो ना, तर मग आयची किंमत किती 1, एक्सची किंमत किती आहे 10, मग 10मधून 1 गेले किती राहिले 9. तसंच 8 ही संख्या डबल आय एक्स आपण अशी लिहितो का नाही. 8 ही संख्या कशी लिहितो आपण व्ही ट्रिपल आय, म्हणजे व्हीची किंमत किती 5 आणि ट्रिपल आयची किती 3. 5 + 3 किती झाले 8. मग डबल आय एक्स लिहिणं ही चुकीचं आहे. तसंच 14 आणि 19 या संख्या जरा वेगळा विचार करून लिहाव्या लागतात. 14 जर आपल्याला लिहायचं असेल तर आपण काय करणार, आधी 10चं एक्स लिहिणार आणि 4चं काय लिहिणार व्ही. 4ला काय म्हणतात व्ही आय. व्ही आय का बरं म्हणतात, तर व्ही मधून आय व्ही चुकलं थोडं माझं. म्हणजे बघा 10 + 1 + 1 + 1 + 1, परंतु असं आपण लिहू शकतो का, परंतु एकसाठी आय हे चिन्ह जास्तीत जास्त 3 वेळाच वापरता येतं ना, 4 वेळेस आपण +1 + 1 करू शकत नाही. म्हणून आपण काय करणार 10 + 4 करणार. मग 10ला रोमनमध्ये कोणतं चिन्ह दिलेलं आहे एक्स, प्लस 4ला कोणतं चिन्ह दिलेलं आहे आय व्ही. मग हे आपण ॲडिशन करू एक्स आय व्ही असं त्याचा नंबर होतो. तसेच 19 ही संख्या 10 + 9 अशी विचारात घेऊन एक्स आय एक्स अशी लिहितात. तसेच 20 पर्यंतच्या संख्या लिहिण्यासाठी प्रथम ती संख्या 10 म्हणजे एक्स, नंतर 5 व 1 अशा गटात विभागून वरील नियमानुसार रोमन संख्याचिन्हे वापरून लिहितात. जसे 12 असेल तर 10 + 1, 10ला एक्स 1 आय प्लस आय, मग एक्स डबल आय म्हणजे किती झाले 12. व्ही डबल आय म्हणजे किती झाले 7, व्ही म्हणजे 5, डबल आय 1 1, आणि एक्स व्ही ट्रिपल आय, एक्स म्हणजे 10, व्ही म्हणजे 5 आणि ट्रिपल आय म्हणजे 3. किती झाली याची ॲडिशन 18. बघा स्वाध्याय आहे. उदाहरण संग्रह 1. 1 ते 20 या संख्या रोमन संख्याचिन्हे वापरून लिहा. ते 1 ते 20 या संख्या आपल्याला रोमन चिन्हे वापरून लिहायचे आहे. तर आपण इथं बघू, हे बघा दिसते एक सर्वांना बोर्डवरचं. बघा 1 म्हणजे आय, 2 म्हणजे डबल आय, 3 ट्रिपल आय, 4 आय व्ही, 5 व्ही एक्स व्ही आय, 7 व्ही डबल आय, 8 व्ही ट्रिपल आय, 9 एक्स आय, 10 एक्स. तसंच आता बघा 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 पर्यंत आपणला रोमनमध्ये लिहायचं आहे. तर 11 म्हणजे 10 + 1, 10 किती आहे एक्स प्लस आय, आन्सर आलं एक्स आय. असं 12 10 + 1 + 1 म्हणजे एक्स प्लस आय म्हणजे एक्स डबल आय. 13 10 + 1 + 1 + 1 एक्स प्लस आय म्हणजे आपण आय 3 वेळेस ॲडिशन करू शकतो ना, म्हणून 3 वेळेस आय प्लस केले. एक्स 1 2 3 14
10 प्लस, आता इथं 4 आहे, तर 4ची काय किंमत आहे बघा, कसं लिहित आहे 4 IV, म्हणून आपण इथं IV लिहिणार. सॉरी इथं 4, 10ची किती झाली x प्लस IV बरोबर 14 होतात. मग हे कसं लिहिणार आपण x IV. 15, 10 प्लस 5, 10 किती x, 5 किती v, बघा 5v किती झाले मग xv. हे असं येणार. सर्वांना दिसतंय का बरोबर? 16, 10 प्लस 6, म्हणजे आपली 10 पर्यंत बरोबर आलो का आपण पुढचं बरोबर लिहू शकतो. x v i, x प्लस v i, x प्लस v i असं. 10 प्लस 7 x प्लस v डबल i, x प्लस v डबल i. 10 प्लस 8 x प्लस v ट्रिपल i, x v ट्रिपल i. 4 में 3 i. 10 प्लस 9 x प्लस i x. हे कसं लिहिणार मग x i x. किती झाले 19. 10 प्लस 10 x प्लस x, म्हणजेच काय आन्सर आहे डबल x. अशा पद्धतीने आपण याचा आन्सर लिहू शकतो. सर्वांनी 1 ते 20 पर्यंत ही संख्या चिन्हे अशा प्रकारे लिहायची आहेत. सेकंड आहे पुढील संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा. v डबल i x. आता vचं काय राहणार आहे 5, v डबल i, v म्हणजे 5, डबल i म्हणजे 2, 7, x म्हणजे 10, x ट्रिपल i 13, x i v 14, x v i 16, x v ट्रिपल i म्हणजे किती झाले हे बघा इथं लिहिलेलं आहे 18, i x म्हणजे 9, i x 9. रिकाम्या चौकटी भरा. संख्या 3 ला किती लिहिणार, ट्रिपल i लिहिणार. आता v ट्रिपल i ला 8, म्हणून इथे किती लिहिणार 8. 6च्या खाली काय येईल रोमन संख्या, 6 ला v i. x डबल i ला रोमन मध्ये x डबल i म्हणतात. आणि आपल्या संख्या कशी लिहिली, x म्हणजे किती 10 आणि डबल i म्हणजे 2, म्हणजे 12. 15 x 15 x v, x i x म्हणजे 19 म्हणजे 19. आता राहिलेलं होमवर्क तुम्ही करा आणि कोणाची किती बरोबर आले आणि कोणाची काय चुकले किंवा मग काही अडचण असेल तर ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर 1 ते 20 पर्यंत तुम्हाला ते या रोमन संख्या सर्वांनी लर्न करायचे आहे आणि हे 3 नियम लक्षात ठेवायचे आहे. व्हिडिओ कसा वाटला हे सर्वांनी कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटू पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर.